तर मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता दुपारचे वाजले जवळपास 12:20 आणि आपण आहोत आता महाडमध्ये। आता महाडमध्ये आपण ऐतिहासिक स्थळ आणि इतिहासामधली जे काही वास्तू आहेत त्या पाहत आहोत। त्यापैकी एक म्हणजे चौदार तळे। तर चौदार तळे बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल याचा इतिहास, पण चौदार तळ्याबद्दल काही माहिती जर कोणाला नसेल तर थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन। तर आपण आलेलो खरं म्हणजे रायगड किल्ल्यावरती, आणि रायगड किल्ला पाहिल्यानंतर महाड या शहरामध्ये आता मी गल्लीमध्ये फिरत आहे। तर आजूबाजूला महाड हे जुनं बंदर होतं प्राचीन इतिहासामध्ये। तर काही वास्तू मी पाहिल्या आणि आता जात आहे ते म्हणजे चौदार तळे पाहायला। तर म्हणजे समोर जे दिसत आहे तर ही एस टी बघत आहात तुम्ही। त्या एस टीच्या बॅक साईडला जे काही नक्षीकाम केलेली जी कमान आहे त्याच्या आतबाजूची एंट्री आहे ती म्हणजे चौदार तळेकडे जायला। तर आतमध्ये आता आपण जाऊया। आणि आता सध्या आपण मगाशीच बोलल्याप्रमाणे महाड या शहरामध्ये आहेत, त्यामुळे एस टी स्टँडीतूनच जवळ आहे, त्यामुळे आपल्याला जागोजागी लालपरी आणि एस टी दिसत आहे। तर अशा एस ट्या आणि आपण सध्या होते म्हणजे महाड शहर। आता आपण चौदार तळ्याच्या आतमध्ये जाऊया। सुंदर असं बगीचा टाईप केलेलं आहे इथे। आता आतमध्ये जाऊया आपण। ते बघू शकता आतमध्ये आल्यानंतर असं सुंदर असं बगीचा किंवा गार्डन्स टाईप केलेलं आहे। आणि इथे एक सुंदरसं विहार आहे आणि लांबवर आपल्याला चौदार तळ्याची जी काही तळं आहे ती दिसत आहे। आणि इथे बघू शकता की भारतीय स्वातंत्र्य सैनिक जे महाडमधून होते त्यांची ही नावं लिहिलेली आहेत, स्वातंत्र्य सैनिकांची जे महाडमधून होते त्यांची। आणि समोर त्याचे आहे ते म्हणजे हे चौदार तळे। हे छोटंसं असं सभागृह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं नाव आहे। आणि दूरवर आपल्याला स्टॅच्यू दिसत आहे, एक सुंदरशी मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। बरोबर माझ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे। आता आपण त्या स्मारकापाशी जाऊया, चला। जीवनाला बोल नाही खाली होती माती सगळं नाही हालाची तर त्याचं नाही गती एका सूर्याने तारले नाव त्याचे भीमराय जय भीम शब्द मागे विचाराची क्रांतीतून उभी राहिली होती चळवळ मनुवादी विचारांना झाली मग मळमळ वळवळ तळमळ झाली या लोकांची सार देशात उभी भीमरायाची चळवळ सळसळत्या वादळाला गरिबांची कळवळ भीम विचारांची ही जय भीम चळवळ काळ होता तो स्पृश्य अस्पृश्य जातपात भेदभाव दिसत होते स्पष्ट लोकांवर सारा अन्याय होता बाबासाहेबांनी भेदभाव केला हा नष्ट भ्रष्टाचारी लोक मिळत नव्हते अन्न पाणी काय तो काळ अन्न काय ती कहाणी पाण्यासाठी इथे सत्याग्रह झाला होता तेव्हा मिळाले होते हे हक्काचे पाणी हा राजकारणी युग पुरुष पत्रकार अर्थतज्ञ भीमराय बोधिसत्व क्रांतीसूर्य तत्वज्ञ हक्कासाठी लढा नाही तर होईल पुन्हा तीच तर शिका संघटित वान संघर्ष करा काय हा शिका संघटित वान संघर्ष करा। इथे मंडळी सर्व चांगलं आहे, शौचालयाची पण सोय आहे। आता मी जस्ट इथे जरा फ्रेश झालो, पाणी बिणी तोंडावर मारलं कारण की उन्हाने पूर्ण चेहरा काळवटलेला। आणि आता हा इथला विहंगमय दृश्य, हा नजारा डोळ्यामध्ये साठवत आहे। एका जागी आला आणि ती परत जागा आपल्याला लगेच भेट देता येत नाही, त्यामुळे एकाच वेळी बऱ्याच अशा ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक जागा मी या महाडमध्ये कव्हर केल्या आहेत। मंडळी, चौदार तळ्याचा इतिहास समजून घेताना त्यापूर्वी काय परिस्थिती होती हे आपल्याला समजून घ्यायला हवे। जसे आजही धर्माधर्मात जातीजातीत मतभेद दंगली होतात, त्याहून जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पूर्वी जातीजातीत वर्णावर्णात स्पृश्य अस्पृश्य मानले जायचे। पूर्वी सवर्ण, अस्पृश्य, दलित सर्व वेगवेगळी विभागली गेलेली होती। दलितांना कित्येक हक्क नव्हते, त्यापैकीच एक म्हणजे सार्वजनिक पाणवठे, विहीर, तळे यांवरती पाणी भरण्यास मनाई किंवा पाणी पिण्यास त्यांना मनाई होती, कारण हेच की तुम्ही अस्पृश्य आहात। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक मोठा भाग म्हणून बाबासाहेबांनी महाडला या पाणी प्रश्नासाठी मोठे आंदोलन काढले।
हे नुसते आंदोलन नाही तर हा एक मोठा लढा होता. लढा हक्कासाठी, लढा समतेसाठी, लढा न्यायासाठी आणि आम्ही ही माणसं आहोत हे जगाला ठणकावून सांगण्यासाठी केलेला हा मोठा लढा होता. या लढ्यात अनेक लोक जोडली गेलेली होती. कित्येक अस्पृश्य, दलित, अनेक इतर जिल्ह्यातील काही तर सवर्ण देखील जे बाबासाहेबांच्या पाठीशी होते. तब्बल 3000हून जास्त लोक यात सहभागी झालेले होते अशी सरकारी नोंद आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना सांगितले होते की चौदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होणार असं काही नाही. आजवर चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी आपण काही मेलो नव्हतो. चौदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही, इतरांप्रमाणे आम्ही ही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरता त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे. आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी पिऊन सर्व अस्पृश्यांना हक्कासाठी लढण्यास शिकवले. तसेच पाण्यासाठी देशात असा पहिला सत्याग्रह झाला. यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. ओपन पण आहे. पाणी बघायचं असेल तर पाणी बघायचं असेल म्हणजे हे बघू शकतो. ठसका लागल्यावर पण आपण पाणी पितो आणि ह्याच पाण्यासाठी एका विशिष्ट समाजाला सत्याग्रह करायला लागला. आणि सत्याग्रह करणारी जी व्यक्ती होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडळी, इथं हा होता चौदार तळ्याचा ब्लॉग, चौदार तळ्याची ही व्हिडिओ फेरफटका. आता इथून मला थेट जायचं आहे ते म्हणजे मुंबईला. तर ही व्हिडिओ हा ब्लॉग हा फेरफटका तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. मित्रांना ही माहिती ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय भीम, जय शिवराय, जय भारत.